नाशिक दौऱ्यावर गोपीचंद पडळकर आलेले आहेत. आपण आता त्यांच्याशी या सविस्तर चर्चा करणार आहे. काय सांगाल, आज नाशिक दौरा आहे? उद्या चांदवड येथे आदिवासी धनगर समाजाचं साहित्य संमेलन आहे आणि या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज नाशिकला आलो. अशोक खरात विषयी सह ते अनेक प्रकार आता समोर येत आहे. काल देखील आपल्या भाषणामध्ये आपण व्हिडिओ मुलाखतीमध्ये काही फोटो व्हायरल केले. काय सांगाल याबाबत? नाही, अशोक खराताच्या संदर्भामध्ये तर अत्यंत महाराष्ट्रामध्ये तीव्र पडसाद त्याचे उमटलेले आहेत. त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते अत्यंत घाणेरडं कृत्य केलेलं आहे. नीचपणाचा कळस त्यांनी गाठलेला आहे आणि खरं तर पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे, राज्य सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय व्यवस्थितपणे हे अशोक खरातांचं प्रकरण बाहेर आणलेलं आहे. अनेक अत्याचारित महिला आहेत त्या आता सगळ्या समोर येत आहेत. अनेक FIR दाखल झालेले आहेत आणि त्यामुळं योग्य शासन हे अशोक खरातांना मिळालंच पाहिजे आणि ते नक्की मिळेल. नाशिक पोलिसांचं विशेष अभिनंदन याबाबत मी करतो. रुपाली चाकणकर का SITच्या समोर जात नाही? काय आता त्यांना विचारलं पाहिजे ना, मी कसं सांगू त्या का समोर जात नाही? त्या का समोर जात नाही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. नाशिकमध्ये देखील आता काही घटना उघडकीस आली. IT पार्कमध्ये मुलांची छेडछाड करण्यात जाते. यामध्ये आपल्याला काय वाटतं? अतिशय गंभीर बाब ही समोर आलेली आहे. नाशिक पोलिसांनी जी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी कौतुकास्पद आहे. महिला पोलीस अधिकारी जे आहेत ज्यांनी वेषांतरण करून हे सगळं प्रकरण पुढं आणलं, ज्या मुलींना कॉन्फिडन्स दिला, त्यांना आधार दिला, त्या मुलींना ही केस करण्याच्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. पोलीस याबाबत अभिनंदनास पात्र आहेत. परंतु आता लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद या संदर्भामध्ये आम्ही ऐकलं होतं किंवा आम्ही त्याच्यावरती काम करतोय. परंतु पहिल्यांदाच कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. IT कंपन्यामध्ये काम करणाऱ्या मुलींना टार्गेट करणं आणि त्यांना नोकरी लागण्यापासूनच ट्रॅप करणं, नोकरीच्या इंटरव्ह्यूपासून याची सुरुवात होते आणि हे प्रकरण अतिशय गंभीर प्रकरण आहे. आता 9 मुलींनी तक्रार दिलेली आहे. तर नाशिकमध्ये तर इतक्या IT कंपनी नाहीत पुण्याच्या तुलनेत, मुंबईच्या तुलनेत, ठाणे, नवी मुंबईच्या तुलनेत. आणि म्हणून मी काल परवाच्या दिवशी पुण्यामध्ये प्रेस घेतली या संदर्भामध्ये की IT कंपन्यांची जी कोण मेन लोक आहेत त्यांनी याची तपासणी केली पाहिजे की तुमच्या प्रभाव टाकणाऱ्या पदावरती कोण माणसं आहेत की ज्यांचा इफेक्ट होऊ शकतो. इंटरव्ह्यू घेताना कोण अधिकारी आहेत किंवा रजा देणे असेल, सुट्ट्या देण्याचा विषय असेल, उशीर आल्याच्या नंतर कारवाई करण्याचा विषय असेल, हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे. कारण हे मोठं षडयंत्र आहे आणि कालचा जो प्रकार उघडकीस आला आहे नाशिकमधला, ही बाब सर्व ठिकाणी होते का याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या एका मुलाचं धर्मांतरण केलंय त्याचे फोटो मी काही दाखवले मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर. तर याबाबत लोकांनी सुद्धा जागृत होण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्या मुली IT कंपनीमध्ये कामाला आहेत त्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वीकेंडला सुट्टीला जाणं, रिसॉर्टवरती जाणं, वेगवेगळ्या पार्ट्या करणं आणि मग त्या मुलींना टार्गेट करणं किंवा वॉटर पार्क जे वेगवेगळे आहेत अशा वॉटर पार्कवरती ट्रिप काढणं किंवा अन्य ठिकाणी ट्रिपला जी मुलं मुली जात आहेत यांच्यावरती लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. अपन्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.